नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट ऑफ द हाऊस किंवा फ्रंट ऑफ द हॉटेल हे एरियाज कोणकोणते असतात ते बघितलं होतं। या व्हिडिओमध्ये आपण बॅक ऑफ द हाऊस किंवा बॅक ऑफ द हॉटेल हे एरियाज काय असतात हे आपण बघूया। बॅक ऑफ द हॉटेल किंवा बॅक ऑफ द हाऊस याचा अर्थ असा असतो की या एरियाजमध्ये फक्त हॉटेलच्या एम्प्लॉईजचाच वावर असतो। त्या एरियाजमध्ये गेस्टचं जाणं अपेक्षित नसतं, गेस्टला तिथे अलाउड नसतं आणि गेस्टला तिथे ॲक्सेसही नसतो जाण्याचा। तर ते एरियाज कोणते आहेत ते आपण बघूया। तुमचे मॅनेजमेंट जे काही ऑफिसेस आहे, GM ऑफिस, सेल्स ऑफिस, ॲडमिन ऑफिस, HR ऑफिस, प्रत्येक मेन डिपार्टमेंटचे ऑफिसेस असतात ते बॅक ऑफिसमध्ये असतात। हाऊसकीपिंग ऑफिस, F&B ऑफिस, शेफ केबिन असेल किंवा फ्रंट ऑफिसचं बॅक ऑफिस असतं, ते सगळे ऑफिसेस पण तुमच्या बॅक ऑफ द हॉटेलमध्ये इन्क्लूड होतात। प्लस तुमच्या एम्प्लॉईजसाठी रिक्रिएशन रूम असेल, वॉशरूम्स असतात, बंकर रूम असतात, कॅफेटेरिया फॅसिलिटीज असते, ते देखील बॅक ऑफ द हाऊसमध्ये इन्क्लूड होतात। प्लस त्या व्यतिरिक्त हॉटेलमध्ये इन हाऊस लॉन्ड्री असेल तर लॉन्ड्री, लिनन रूम, स्विंग रूम, युनिफॉर्म रूम हे सगळे बॅक ऑफ द हाऊसमध्ये असतात। या विषयावर सविस्तर व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे, तो प्लीज